स्टेडियम इकडे होत आहे, त्याच्यानंतर आता जे पेणला मुख्यमंत्र्यांनी ही जी ग्रोथ सेंटर सांगितलं तिथे साधारण 5,000 एकरवर हे ग्रोथ सेंटर होत आहे. याच्यामुळे निश्चित आता एक एअरपोर्ट झालं आणि इथे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं. 27 गाव कमिटी आणि आपण सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे आधी 27 गाव कमिटीची लोक लागली, आता बाजूची स्थानिक लागत आहेत. एकही आंदोलन नोकरी करता झालं नाही. ही उपलब्धी आहे. कारण कोणीही राजकीय पक्षांनाही त्याचं क्रेडिट जाते. कोणी चढावड न करता आधी स्थानिकांना जी असलेली कमिटीला सोबत घेऊन स्थानिकांना सोबत घेऊन केलंय. त्याच्यामुळे कुठेही संघर्ष झाला नाही, आंदोलन झालं नाही. आणि आता यापुढे या ठिकाणी ज्या प्रचंड पोटेन्शियल येत आहे त्याच्यामुळे निश्चित उद्याच्या काळातील माझ्या इथल्या बेरोजगारांच्या हाताला या बजेटमुळे सपोर्ट मिळेल. आणि 12 लाख कोटी रुपये 5 लाखापेक्षा वरच्या महानगरपालिकांना मिळणार आहे. निश्चित पनवेलला पैसे मिळणार, महानगरपालिकेला मिळणार आहे. त्या आपापल्या बजेटरी प्रोव्हिजन आणि पॉप्युलेशन इंडेक्स प्रमाणे. त्याच्यामुळे या सर्व बजेटचा कॉमन माणसाला नक्की फायदा होणार आहे. आणि बेरोजगार तरुणाला उद्याच्या माझ्या इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना निश्चित उद्योग हाताला त्याच्या काम मिळणार. आज 1 तारखेला केंद्राचं अर्थसंकल्पीय बजेट हे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासन जे विकसित भारत हा संकल्प घेऊन काम करत आहे त्याला त्या प्रगतीला गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. याच्यामध्ये कोकणाला विशेष करून आणि महाराष्ट्राला एक चांगलं स्थान या बजेटमध्ये भेटलेलं आहे. फार चांगल्या पद्धतीची निधी ही शहरी विकासासाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या व्यक्तीच्या विकासासाठी हा भेटलेला आहे. प्रत्येक 2 टायर 3 टायर सिटी डेव्हलपमेंटसाठी चांगल्या पद्धतीचा निधी हा केंद्र शासनाकडनं उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनाने निधी हा केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. मत्स्यपालनच्या दृष्टिकोनाने अमृत सरोवर या योजनेचा लाभ हा निश्चितपणे त्यांना भेटणार आहे. या फिशरीज इंडस्ट्रीला त्याच्यामुळे प्रोत्साहन भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्या इकडचं मेट्रो असेल, त्याचबरोबर हाय स्पीड फ्रेट कॉरिडॉर असेल, त्याचबरोबर जलवाहतूक असेल, यालाही प्रोत्साहन देण्याचं काम खऱ्या अर्थाने या केंद्राच्या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे. मी या बजेटवरती पूर्णपणे समाधान व्यक्त करताना एक चांगल्या पद्धतीचं बजेट निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलेलं आहे. आणि याच्यामध्ये देशाची प्रगती होत असताना महाराष्ट्राच्याही प्रगतीला चांगल्या पद्धतीची गती भेटणार आहे असा विश्वास मला आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस 1 नंबर ते 29 नंबर प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी फिरत असताना एक स्पष्ट मत जे मी माझं व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमाने ज्यावेळेस आम्ही ही निवडणूक लढतोय त्यावेळेस 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील. आणि त्याचं कारण होतं की जे आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम चालू आहे, राज्यामध्ये आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती चालू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज उद्योगधंदे उभारले जात आहेत, त्यांना प्रगती भेटते. त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि हा विश्वास ठेवत महायुतीच्या आमचे जे उमेदवार होते त्यांना फार चांगलं बहुमत या इकडे भेटलं. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वावरती लोकांनी महायुतीमध्ये उमेदवारांवरती विश्वास ठेवून या इकडे जनमत दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जवळजवळ 100%चा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मेंटेन केला. त्याच्यामुळे आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना दिलेले शब्द आहेत ते पुरे करण्यासाठी राज्य शासनाची मदत आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची जी काही मदत असेल ती निश्चितपणे लोकांचे ट्रॅफिकच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत, पार्किंगच्या संदर्भातले प्रश्न आहेत, फेरीवाल्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत, हे सर्व सोडवण्याचं काम ते आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे करतो. घटना झालेली आहे. खरं तर हा
अजितदादांचं जे निधन झालं ते खरंच दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या मनाला चटका लावून देणारा ती घटना होती. आणि त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींकडे ही जबाबदारी आली. मला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी पक्षाने ही भूमिका जी घेतलेली आहे, हा निर्णय जो घेतलेला आहे, त्यांनी जी सूत्र आणि निर्णय प्रक्रिया सुनेत्रा वहिनींच्याकडे दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातात होतं. स्पष्टीकरण आपल्याला नितेशजी देतील. जे त्यांनी सपोर्ट केलं ते आपल्याला जास्त स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगू शकतील. त्यांनी ते बोलण्याच्या मागे त्यांचं काय संदर्भातलं होतं ना, ते संदर्भ समजून घ्या.